मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता आपण नांदेड सिटीला आहे आणि तुम्हाला एक दाखवतो जे लोकेशन तुम्ही आत्ता बघताय. मित्रांनो आत्ता आपण इथून चाललेलो आपल्या ऑफिसला 18 किलोमीटर आहे. पण मॅटर असं आहे की आज सायकल रेसमुळे पुण्यातले सगळे रोड बंद आहेत. तर आता बघू आपण कसं जायचं ते, तुम्हाला आज एक्सप्लोर करू आपण थोडंसं, जसं होईल तसं. भेटू आपण जरा वेळ. तोपर्यंत तुम्ही फक्त फुटेजेस बघा, एन्जॉय करा, ब्लॉग बघा. आता हेल्मेट घालतो मी मस्त की आपण रुमाल लावल्या, बिकॉज आपली हेड्स जे आहेत ते नाही का थोडीशी अशी त्रास देतात नंतर, त्यामुळं भेटू जरा वेळ. मित्रांनो आत्ता आपण नांदेड सिटी मागाशी जसं बोललो तसं, आणि आज खूप शाळांना सुट्टी दिली, खूप साऱ्या ऑफिसांना सुट्टी दिलेली. पण आपलं वर्किंग असल्यामुळं आपल्याला ऑफिसला जायचं आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला पण माहीत नाही आहे की कुठले रोड बंद आहे. म्हणजे आपल्या जशी लिस्ट आलेली पण ट्रॅफिक किती आहे, काय आपल्याला अजिबात माहीत नाही. मित्रांनो कसं ट्रॅफिक असणार आहे. अजून आपण आउटसाईडलाच आहे, आपण अजून मेन सिटीत गेलेलो नाही आहे. सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील आपल्याला. आणि ती जी रेस आहे ती बालेवाडीतून चालू होऊन अक्षरशः जेम रोडवर संपणार आहे. पूर्ण पुण्याला फेरा मारून वेढा मारून ते येणार आहे. बघू आता, आपल्याला पण माहित नाही नक्की कसं असणार आहे, काय असणार आहे. ठेंगा. मित्रांनो आत्ताचे 7:15 वाजले आणि आपण ऑफिसमधून घरी चाललोय. पूर्ण अंधार आहे. माझा गोप्रोची कॅमेराची क्वालिटी थोडीशी खराब असल्यामुळं मला नीट प्रॉब्लेम येतो. बट ठीक आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण थोडंसं हँडल करतोय, काय प्रॉब्लेम नाही. आणि आज उशीर झालेला आहे मला घरी जायला. मला वाटलं लवकर निघू शकेल मी आज, पण नाही निघू शकलो. जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. पहिले आपण आता घरी जाऊ आणि घरी गेल्यावर निवांत बोलतो तुमच्याशी. गोप्रोची चार्जिंग पण कमी आहे माझ्या, त्यामुळं. आणि पुढं सगळा आर्मी एरिया आहे, त्यामुळं मला प्रॉपरली शूट करता येत नाही. काय आहेत रिझन. आता डायरेक्ट स्वारगेटच्या पुढे गेलो तुमच्याशी बोलतो. मित्रांनो आता आपण मॅचची एक कॉमेंट्री करू. 44 वर 2 विकेट झालेले आहेत 4.3 ओव्हरमध्ये. आणि बॉलिंगला आहेत वरून. आता त्यांनी एक अशी बारीक विकेट काढली. म्हणजे बॉल जो वळवतो भाई काटा. मला बॉलला का रे. मित्रांनो मॅच एक नंबर चालू आहे, भारी चालू आहे. आणि मी आजचा माझा जो ब्लॉग आहे मित्रांनो तो मी घरी जाऊन एंड करणार आहे. त्याचं एक रिझन आहे, सरप्राईज रिझन आहे. ते मी थंबनेलमध्ये नाही टाकणार. पण बाई आपल्याला एक आपली नवीन इन्व्हेंटरी ॲड झालेली आहे. मी त्याचं शूट केलं नाही आहे बिकॉज आज मी त्यांच्याकडे गेलतो तेव्हा त्यांना दुकान बंद करायला लावलं, त्यामुळे माझं प्रॉपरली शूट राहिलं. नाही तर मी तिथं शॉपमध्येच करणार होतो, कारण की आज रोड बंद होते. त्यामुळे पोलिसांनी ते सायकलचं रेस जाणं होती, त्यामुळे दुकानं बंद करायला लावली होती. त्यामुळं माझ्यासाठी फक्त त्या दादांनी असं दुकान उघडलं होतं. माझी गोष्ट घ्यायची होती, तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो घरी जाऊन. पण आत्ता नाही, रिसेंटली जरा वेळाने. आणि हा उत्कृष्ट पद्धतीचा हा षटकार किवीवाल्यांकडनं. किवी म्हणजेच न्यूझीलंडवाले. आणि आपल्या भारतातल्याच माणसाने म्हणजेच सचिन रवींद्रनी मारलेला हा षटकार आहे. ठीक आहे, काय मारायचं मारा, पण शेवट भारतच जिंकणार आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि मी 2 मिनिटासाठी आवाज म्यूट करतोय. पुढं साऊंड लावलेत, कॉपीराईट बसू शकतो, त्यामुळं. आईला नुसता मारायला लागला की बाबा. नुसतं मारतात दे ठेवून, नुसतं दे ठेवून. 500.
माग हा प्रॉब्लेम आहे मॉडेलचा. कारण की आताची ज्युपिटर फरक आहे. अगो बाई दाबा हो कसला दाबला बसवाले हो. भाई सिग्नल सुटला आमचा. क्वालिटी भाई आम्ही हा सिग्नल भाई आम्हाला लई त्रास देतो भाई. सुटलाय आणि मी सोडणार आहे कारण की मी निवून घेतलेली गाडी हो का. मी कॅच गेला. फिलिप्स गेलेला आहे अशा पद्धतीने. वा भारी विकेट. सिग्नल पण गेला आणि विकेट पण गेली. एक नंबर. अशीच कुलदीप यादवच्या नावावर परत एकदा एक विकेट आली म्हणजे पहिली विकेट आलेली. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आत्ता आपण आपल्या घरी आहे आणि मॅच चालू आहे ॲक्च्युली. त्यामुळं मॅच बघायची आपल्याला, ते पण करायचं आहे, ब्लॉग पण शूट करायचं आहे. आणि जस्ट आत्ता आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण आपल्या रूममध्ये, आता रूम काय वगैरे ते थोडंसं सेट चालू आहे. झाल्यावर मी तुम्हाला निवांत दाखवल. आत्ता तर नाही दाखवणार. आणि तुम्ही बघू शकता मागं जर बघितलं तर मी मोबाईलच्या फ्लॅशवर करतो कारण की ह्याची जी लाईट आहे ती ब्राईट नाही आहे, त्यामुळे एकदम अंधार वाटतो आहे. बट ठीक आहे. आणि 6 मारलेला आहे मस्त. आणि आता आपण ह्या 6प्रमाणे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आणि मित्रांनो खूप भारी गोष्ट आहे. मी घेतलेला आहे डिजिटेकचा वायरलेस मायक्रोफोन सिस्टीम, म्हणजे वायरलेस माईक घेतलेला आहे डिजिटेकचा. आपण हे अनबॉक्स करतो आहे कारण की मी आत्ता जस्ट बघा हे जे आपण म्हणतो प्लॅस्टिकचं कवर ते साईडला काढलेलं आहे की हे प्रॉपरली दिसावं. प्लॅस्टिकमुळं बघितलं तर दिसत नाही मित्रांनो, ते लाईटीच्या प्रकाशामुळं, त्यामुळं. आणि आत्ता आपण अनबॉक्स करतो आहे. आणि हे मी घेतलेलं आहे आरोही एंटरप्राइजेस नातूबाग. ज्या मॅच बघायची पण इच्छा खूप आहे मित्रांनो, तुम्हाला सांगायचं पण खूप आहे. आणि नातूबागच्या इथं नातूबाग जी गणपती बसतो त्याच्या अलीकडंच थोडंसं आरोही एंटरप्राइजेस म्हणून आहे. चांगलं दुकान आहे. दादा खूप चांगलं सजेस्ट करतात. तुम्हाला जर कुठल्या ॲक्सेसरीज घ्यायच्या असतील तर नक्की घ्या. कुठल्या ॲक्सेसरीज घ्यायचे तुम्हाला बिंदास नक्की घ्या न विसरता. दादाला माझं नाव सांगा, दादा 100% सपोर्ट करेल, काही विषय नाही आहे. तर आपण आत्ता हे जस्ट अनबॉक्स करतो आहे. आता ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम आहे माझ्यासाठी ही गोष्ट, कारण की मी आत्ता हे माईकसाठी माईक का घेतलेलं आहे हे तुम्हाला मे बी पुढच्या 2-3 दिवसात कळलंच. पण माईक असा आहे मित्रांनो, म्हणजे हे ॲडॉप्टर आहे, कवर आहे. म्हणजे आपण हे एक डेमो दाखवतो मित्रांनो तुम्हाला. सॉरी, हा माईक आहे. इथं हुक आहे वरती बोलायला, आपण जे बोलतो ते ह्याच्यातून बोलतो. आणि इथं मित्रांनो मागं आहे ना, मागं बटन आहे, बटन आहे. हे बटन दाबून ठेवायचं. हो का, लाईट लागलेली आहे, चालू झालेलं आहे. आणि हे सेकंड जे कवर आहे हे सी टाईपचं आहे. हे आपल्याला आपल्या जे सिंगिंग वगैरे करतो किंवा आपल्याला काही कोणाचा बाईट वगैरे घ्यायचा असेल तर आपण मोबाईलवरून हे घेऊ शकतो. मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. हा आत्ता जस्ट रिसेंटली जर बघायला गेलं तर बघा मस्त मारलेली आहे मॅच. इथं जर खाली दिसत असेल तुम्हाला तर भारी खेळत आहेत ते प्लेयर्स, त्यामुळं थोडासा इंटरेस्ट वाढला होता. आणि विकेट वगैरे नाही गेलेली काय. ठीक आहे मित्रांनो, हे जे आहे हे आपल्या मोबाईलच्या कवरला, मोबाईलच्या सी टाईपच्या ह्याच्यात जर आपण प्रॉपरली लावलं. इथं लाईट चालू होती मित्रांनो. आता मी OTT चालू करून हे करतो. आपल्या मोबाईलची जी सेटिंग आहे ते सेटिंगमध्ये जाऊन एक मिनिट मित्रांनो, आपली सेटिंग इथं फक्त OTG टाकायचं आहे. OTG इथं OTG कनेक्टिंग म्हणून येतं. मी पहिले हे परत काढतो. सॉरी, मी OTG चालू करायचं राहून गेलं माझ्याकडनं.
इथं OTG, एक मिनिट बघा, इथं OTG म्हणून आलं, इथं ऑप्शन येतं. ओके, इथं हे चालू झालेलं OTG. ओके, माईक पण चालू आहे, OTG पण कनेक्ट झालेलं आहे. आपल्या समजा आता हे माईक मी फक्त हातातच धरतो. आपल्या मोबाईलचा कॅमेरा आहे मित्रांनो, कॅमेरात एक शूट करून दाखवतो आणि ही शूटिंग मग मी टाकतो आपल्या व्लॉगमध्ये. एक व्लॉग एंड करू आपण, त्या हिशोबाने टाकायला जाऊ. थांबा एक मिनटं. ओके, म्हणजे मोबाईलचा थोडासा इश्यू आहे, आपल्या कॅमेरा थोडीशी क्वालिटी म्हणतो ना आपण. मित्रांनो हा आवाज होता आणि तर मित्रांनो आता आपण हे मोबाईलमध्ये पण शूट करतोय आणि गोप्रोमध्ये पण चालू आहे. दोन्हीकडे तुम्हाला दाखवता येईल. आता गोप्रोमधनं बघायला असेल तर तुम्हाला दिसेलच. म्हणजे खरंच खूप भारी गोष्ट ही. आणि आता आपण हे रिसेंटली बंद करतोय. ओके, इथून OTG पण प्रॉपरली आपण हळूहळू काढायचा, डायरेक्ट वस्काल वाढायचं नाही. ए बाबा थांब की जरा. तर मित्रांनो पुढच्या 2 दिवसात मी ट्रिपला चाललेलो आहे ॲक्च्युली. आणि ती ट्रिप काय मी तुम्हाला सांगणार नाही आहे, ती तुम्ही बघा नक्की. आणि चॅनलवर स्टे ट्यून मित्रांनो, कारण की खूप भारी भारी व्हिडिओज येणार आहेत. ट्रिपचे प्लॅन आपले जे झालेले आहेत त्यातला पहिला, आणि ॲक्च्युली आज एक प्लॅन होता. म्हणजे माझा भाऊ आहे, मित्रासारखा भाऊ आहे, जो गुजरातवरनं, एक मिनटं काय आलं हां, जो गुजरातवरनं खास लोणावळ्याला आला होता एकविरा आईचं दर्शन घ्यायला. पण आज पुण्यातले रस्ते बंद होते, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला ऑफिसवरनं सुट्टी नाही मिळाली, त्यामुळे मला तिथं जाता आलं नाही. वाईट वाटलं मित्रांनो. ठीक आहे दादा, आपण त्याला एक व्हिडिओ कॉल करू फक्त. आता हाय का नाही माहीत नाही, मी खास त्याच्यासाठीच बोलतो फक्त. म्हणजे मला ॲक्च्युली वाईट वाटतंय, बट ठीक आहे, आपण एकदा त्याला व्हिडिओ कॉल करू. व्हिडिओ कॉल लागला आहे मित्रांनो, व्हिडिओ कॉल लागला आहे. हाय सागर दादा. अरे बोला मग, काय करताय? जेवायला बसलोय. अरे बापरे, जेवताय? बरं, जरा पब्लिक. ओके ओके, बाय बाय. चला उद्या करायचे कॉल तुमचं होईल तेव्हा. हो हो, चालू की अभि. चला मित्रांनो भेटूया. थांबा एक मिनिट. हा हा बोलू का? हा बोला बोला. चला मित्रांनो भेटूया, काळजी घ्या, भेटत राहू आपण. बाय 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 बाय. बाय. तर मित्रांनो मागचे 10-15 मिनटं आली दादाशी बोलत होतो. म्हणजे आपला जवळचा मित्र आहे. आणि सांगायचे मुद्दा हाच आहे की ते एक मिनटं होल्ड करा. आपले थोबाड काय काढले झाले, मी तेच म्हणलं, थोबाड काळं झालं आहे आपलं. हे असं अभि नाही, आता गोरं पाहिजे, गोर. हां, हे असं. थांबा, फ्लॅश चालू करू द्या. हे थांबा, हे असं. हा आता कसं. हा, तर मित्रांनो मस्करीचा भाग ठीक आहे, पण बोलताना मला अशा विषय निघाला की हा जो माईक आहे जो आपण आत्ता घेतलेला आहे, ह्याचं जे पिन आहे ही गोप्रोला बसत नाही. आता मॅटर असा आहे, ही जी पिन आहे आपण ही लावणार आहे आपल्या मोबाईलला. आणि आता अर्धे शूट मोबाईलमधनं आणि अर्धे शूट गोप्रोमधनं करणार आहे. पण आवाज देणार आणि शूट करणार तेवढीच गोष्ट आहे, बाकी काही नाही आहे. आता पुढचे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहील. थांबा, म्हणजे हे नाही, आपण आत टाकू. आपण एक कवर घेतलं होतं आणि मॅटर असं झाला की मागच्या
2 दिवसापूर्वी जेव्हा पुणे फेस्ट होतं म्हणजे पुणे ग्रँड टूर होतं सायकलचं, तेव्हा आपण गोप्रोमध्ये हे कवर लावलं होतं आणि ह्याच्याने शूट करत होतो. का तर समजा गोप्रो पडला किंवा गोप्रोला काही प्रॉब्लेम यायला नको, गर्दीचं ठिकाण आहे आणि खूप सारे सायकल वगैरे आहेत, तर समजा काही प्रॉब्लेम वगैरे झाला त्यासाठी लावला होता. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, आपण हे जर असं क्लोजली बोललो हो का, हे जे असं क्लोजली बोललो हेल्मेटच्या ह्याच्यात तर आपला आवाज येतो. पण हे जर आपण ह्या अंतरावर जरी बोललो ना, ह्या आवाज येत नाही मित्रांनो. त्यामुळं आपल्याला आता मी हे बोलतो आहे नॉर्मली, हा आवाज येतो आहे माझा, तुमच्यापर्यंत येतो आहे, कॅमेरापर्यंत येतो आहे. पण हे जर लावलं ना, आवाज जास्त येत नाही, खूप कमी येतो. आणि ही गोष्ट मला आत्ता मित्राने पण सांगितली, जाता होता तो, आणि शॉपवाल्याने पण सांगितली. तर आपण आत्ता एकच काम करणार आहे, गाडी ड्राईव्ह करताना हे वापरणार आहे आणि इतर वेगळे जेव्हा शूट करू आपण. आणि आता रिसेंटली मी जिथं जाणार आहे तिथं जेव्हा शूटिंग करू तेव्हा आपण नॉर्मल गोप्रोमध्येच करू. आणि मी परवा एक गोष्ट बघितली मित्रांनो, आपण जेव्हा सायकलची रेस वगैरे बघत होतो, आपण ग्रँड टूर बघत होतो, तेव्हा एका माणसाकडं DJI-4 होता. तिने पण असं मोकळंच ठेवलं होतं. मी त्याला विचारलं होतं की बाबा तू कवर वगैरे का नाही लावलं का किंवा XYZ गोष्टी. पण म्हणलं मला वाटलं त्याचं इंटेन्शन असेल, त्याची गोष्ट आहे. हे जर मी तेव्हा विचारलं असतं त्याच्यानंतरचे जे शूट आहेत ते चांगले चालले असते 100%. ठीक आहे मित्रांनो, जाऊ दे. आता हे आपण फक्त गाडी चालवताना, ड्राईव्ह करताना, सायकल म्हणजे रोड वगैरे असतो तेव्हाच हे वापरू. आपण आत्ता टेम्पररी साईडला ठेवतो. ठीक आहे मित्रांनो, येतो. टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. काळजी घ्या मित्रांनो, येतो. आणि आता हाच आवाज मोबाईलच्या आपण जे माईक घेतलं आहे ना आणि मोबाईलमध्ये जे शूट केले त्याच्यातून ऐका. बाय बाय. तर मित्रांनो, आत्ता आपण हे मोबाईलमध्ये पण शूट करतोय आणि गोप्रोमध्ये पण चालू आहे. दोन्हीकडे तुम्हाला दाखवता येईल. आता गोप्रोमधनं बघायला असेल तर तुम्हाला दिसेलच. पण आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण जे हे नवीन प्रोडक्ट घेतलेलं आहे, जे आपण माईक घेतलेला आहे डिजिटेकचा, तो खरंच खूप भारी आहे. आणि ह्याचा आवाज आता तुम्ही जो ऐकताय तो ह्याच्यातूनच आवाज ऐकताय. त्यामुळं खरंच जर काही प्रॉब्लेम आला, काही तुम्हाला ॲक्सेसरीजची गरज लागली तर मला सांगा, मी तुम्हाला बेस्ट लोकेशन सजेस्ट करेल बाय करायला. तर आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या मित्रपरिवारांना सर्वांना सांगा. भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. काळजी घ्या मित्रांनो, येतो. लव यू ऑल, बाय बाय.